महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. राज ठाकरेंच्या विधानानंतर आरोप प्रत्यारोप. राज ठाकरेंना अटक करावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी. तर राज ठाकरेंचे मित्र फडणवीसच माथी भडकावतायत. जरांगेंचा पलटवार. धाराशिवमध्ये राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलक आक्रमक. राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, आंदोलकांची मागणी. भाजप आणि मनोज जरांगेंमधील संघर्ष शेगेला. मराठवाड्यात येऊन जरांगेंचा समाचार घेणार. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक. राणे आणि अनिल बोंडेंचे पोस्टर जाळून निषेध. विधानसभेसाठी मनसेकडून पहिले 2 उमेदवार घोषित. शिवडीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी, तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंचं नाव घोषित. भाजपला फक्त लोकसभेला पाठिंबा. विधानसभेला मनसे 250 जागा लढवणार. राज ठाकरेंची माहिती. तर मोदींनी केवळ गुजरात न करता सर्व राज्यांना समान वागणूक द्यावी, राज ठाकरेंचा सल्ला. उद्धव ठाकरे सहकुटुंब उद्यापासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीत राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेणार. तर कुर्ता घालून जाणार की हिजाब, नितेश राणेंचा टोला. अँटिलिया स्फोटक प्रकरणी परमबीर सिंग फडणवीसांच्या शरण गेल्यानं अटकेपासून वाचले. अनिल देशमुखांचे गंभीर आरोप. तर झूट बोले कवा काटे असं म्हणत फडणवीसांचं प्रत्युत्तर. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात अराजकता. पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ. लष्कर हंगामी सरकार स्थापन करणार. बांगलादेशातील हिंसक परिस्थितीनंतर शेख हसीना भारतात दाखल. बांगलादेश संदर्भात भारत काय भूमिका घेणार याकडे लक्ष. मध्य रेल्वे 30 मिनिटे उशिरानं. सीएसएमटी स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी. रेल्वे वाहतूक उशिरा. घरी परत राहणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय. पुण्यातील एकता नगरमधील पुराच्या पाण्यात साप. पाण्याच्या प्रवाहासोबत साप शिरल्यानं नागरिक भयभीत. कोल्हापुरातील कृष्णा नदी पात्रात मगरींचा वावर.